नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. AM 2032 लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज विषय खूप राजकारणामधला आहे आणि तो अतिशय मन सुन्न करणारा आहे. आणि मन सुन्न कोणाचं होणार तर महायुतीमधल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं. कारण की भारतीय जनता पार्टीला एक चिंता लागून राहिलेली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता वरचढ ठरायला लागलेले. त्यांना आवरायचं कसं? म्हणजे ते एक तर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवून दिले की ते हार्ड बार्गेनर आहेत. म्हणजे सर्वे किती आले, कसे आले, कोणत्या जागांवरचे आले याचा काही विचार न करता ते ठाम राहिले. 15 जागा त्यांनी मागून घेतल्या आणि त्यापैकी 7 उमेदवार त्यांनी निवडून आणले देखील. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त ठरला आहे. आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी 100 पेक्षा अधिक जागांची जंत्री तयार करून अमित शहा यांच्या हातामध्ये ठेवलेली आहे. आणि आज आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार संजीव उन्हाळे सर आहेत. आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय की आता हे भारतीय जनता पार्टीला जी एकनाथ शिंदे यांच्या ओव्हर प्रोफाईलची जी काही चिंता लागून राहिलेली आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगावं. कसं आहे माहिती का की ते गुवाहाटीवरून जेव्हा आले, सुरत मार्गे गुवाहाटी, आणि गुवाहाटीवरून आपण एका जागतिक मोठ्या पक्षात जातोय वगैरे असे म्हटले. आणि त्यावेळी शिंदे जेव्हा झाले त्यावेळेस भाजपला असं वाटलं की हे आपल्या मुठीत राहतील. आमच्यासारखी माणसं म्हणले वा शिंक्याचं तुटतं आणि बोक्याचं पटतं, त्याप्रमाणे हे काहीतरी झालेलं रसायन आहे, अशी ती महायुती त्यावेळेस झाली. परंतु बघता बघता उन्हाळे साहेब आता थोडस लाऊडली बोला, लाऊडली, मोठ्याने बोला तुम्ही. एकनाथ शिंदे हे वरचढ झालेले आहे, त्याच्यावर आता वादच नाही. म्हणजे वरचढ हे ऑलरेडी झालेले आहेत. कारण RSS नेहमी करता वेगवेगळ्या विषयावर चिंतन करण्यामध्ये पटायचं, पण चिंतन करणाऱ्या RSSने आता चिंता व्यक्त केली त्यांच्या ह्याच्यामध्ये की यांचं काय करायचं आता एकनाथ शिंदे यांचं. कारण ते राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आज डॉमिनन्स त्यांचा आपल्याला दिसतोय, आणि हा डॉमिनन्स देखील प्रॉमिनंट आहे. म्हणजे असं नाही की तो लक्षातून सुटण्यासारखा आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काही विचार आहेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. पण विचार, आचार आणि त्याचा प्रचार याच्यामध्ये सगळ्यात कणखर जर कोण असतील तर ते शिंदे आहेत. बाकीचे लोक काही चिंतन करत बसलेले आहेत. काही मंडळी शाहू फुले आणि आंबेडकरांचा विचार आम्ही सोडायला तयार नाही, तो विचाराशी आम्ही घट्ट आहोत, आम्ही काही RSSच्या कार्यालयात नागपूरमध्ये जाणार नाहीत असं म्हटले. पण एकनाथ शिंदे मात्र निसंकोचपणे त्या RSSच्या कार्यालयात गेले. म्हणजे त्यांना असं काही वाटलं नाही की RSS म्हणजे काय किंवा काय आहे, त्यांचं काही नव्हतं. गेले, त्यांना नमस्कार करायचा, नमस्कार केले. त्यांना असं वाटलं काय नम्र बाबा हा माणूस. आणि हा माणूस आज त्या RSSला चिंता व्यक्त करायला लावतो, अशी परिस्थिती तयार झाली. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. एक 8 दिवसापूर्वीचा. मी बीड जिल्ह्यातल्या वडवणी नावाच्या गावाला गेलो होतो. तर तिथं मी काही मंडळींना, म्हणजे बहिणींना विचारलं, भावांशी बोललो. तर बहिणी मला म्हटल्या सरळ सरळ की ही फारच छान झालंय. आणि का छान झालं? नाही नाही म्हणे, ते आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी ही योजना दिलेली आहे आणि ही योजना आमच्याकडे मुख्यमंत्र्याचा माणूस उभा राहत नाही हो कोणी म्हणे. म्हणजे आता मग बघा, माणूस कोण उभा करायचा, तर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आहे. त्याचं कारण एक असं आहे की सगळ्या योजना या मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री वयोश्री, काय योजनांचा सगळ्या पाडा मुख्यमंत्री या नावाखाली लावलेला आहे. आता तुम्ही कितीही हातपाय आपटले तरी ते मुख्यमंत्र्यांच्या नावावर त्याचं ते सगळा सील लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे आज जागोजागी आपल्याला शिंदे गट हा वरचढ झालेला दिसतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आमचे अब्दुल सत्तार, याने अब्दुल सत्तार, आता खरं म्हणजे त्यांचा पक्ष शेवटी बघावं लागेल कोणता आहे, पण त्यांनी सरळ सरळ दम दिला की भारतीय जनता पक्षावाले काय आमच्या विरुद्ध करत असतील तर आम्ही शिवसेनावाले गप्प बसणार नाही. म्हणजे आता
काय करावं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या भारतीय जनता पक्षाने यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं, ज्या पक्षाने यांना मंत्रिपद बहाल केलं, हेच आता त्यांना म्हणजे भीती दाखवायला लागली अशी परिस्थिती दिसते. आणि यांचं शिंदेचं वैशिष्ट्य बघा असं आहे की मोदीची स्तुती करताना ते फडणवीसांच्या पुढे असतात. म्हणजे कोणाच्याही पुढे जर कोण असेल तर ते आपले एकनाथराव शिंदे. त्याच्यामुळं मी नेहमी म्हणतो की राजापेक्षाही राजनिष्ठ आहे. म्हणजे त्याच्या राजाला देखील वाटावं की आपला एवढा राजनिष्ठ माणूस कसा काय. आणि त्याचा परिणाम असा झाला, म्हणजे आता हे राजकारण मला माहिती नाही, कदाचित फडणवीसांचं महत्व कमी करायचं असेल, पण आता डायरेक्ट झुकतं माप जे आहे हे एकनाथ शिंदे यांना मिळालं पाहिजे दिल्लीश्वराकडून. मध्ये मध्ये तर त्यांनी दिल्लीच्या फेऱ्या आता ते एकटे करतात. सुरुवातीला घाबरत घाबरत फडणवीसांबरोबर जात होते, आता ते एकटेच दिल्लीवारी करतात आणि दिल्लीवारी सगळी बोलणी फिरणी करून मस्त येतात छानपैकी. म्हणजे आता काय दिल्लीश्वर देखील त्यांना प्रसन्न झालेला. आता ईश्वरांनी प्रसन्न होण्याची काही गरज नाही, म्हणजे दिल्लीश्वर असल्यानंतर काय गरज नाही. तर हे जे आहे हे सगळं काही त्यांनी वेगळ्या पद्धतीने सगळं हाताळलं. आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर घ्या जरांगे प्रकरण. आज जरांगे प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल किती वेळा आणि किती वाईट शब्दात बोलावं हे जरांगे दर सभेमध्ये बोलत असतात. आता मला सांगा, त्याचाच एक समपक्ष असलेला शिंदे गट, या शिंदे गटाचा कोणताही मंत्री म्हणजे आमचे संदीपान भुमरे मामा हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि मध्यरात्री सप्ताह जाऊन चर्चा करतात. शंभूराज देसाई तर त्यांच्या हॉटलाईनच जणू काय सगळी. आणि शिंदे ज्यावेळेस वाशीला ती जानेवारी महिन्यामध्ये मराठा सगळा चालून गेला, त्यावेळेस खरं म्हणजे तिघांनी सामोरं जायला पाहिजे होतं, पण सामोरे कोण गेले? एकटे एकनाथ शिंदे. त्याच्यामुळं तमाम मराठा समाजाची, सकल मराठा समाजाची अशी भावना झालेली आहे की आपला दाता जर कोण असेल तर तो एकनाथ शिंदे. आणि ते म्हणतात ते बोलताना, मी देणार आहे, मला देणं माहिती आहे, मला घेणं माहित नाही. म्हणजे बघा आता असं देणारा ही कसं म्हणजे म्हणजे त्यामुळं काय झालं की अजितदादांनी परळीमध्ये घोषणा केली की यावेळेस आम्ही लाडक्या बहिणीला बोनस देणार आहेत. पण ही घोषणा अतिशय केविलवाणी झाली. म्हणजे यांच्या पुढे, शिंदेच्या पुढे आता हे काहीच नाही. तुम्ही बँकामध्ये जाऊन पहा कशी रेटालिटी चाललेली. अगदी म्हणजे बहिणी अशा हमरीतुमरीवर येतात. काल ते एका ठिकाणी ते बँक मॅनेजरला दम दिला, तुम्ही 4ला कसं काय बंद करता बँक, आमच्यासाठी 5 पर्यंत तुम्ही चालू ठेवली पाहिजे. आता बघा लाडक्या बहिणी कुठे गेलेल्या आहेत. म्हणजे शिंदे मधले जे काही क्वालिटीज आहेत या क्वालिटीज आता आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दिसायला लागलेल्या आहेत. तेव्हा मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची सध्याची अवस्था ही सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली. म्हणजे बघा की आरएसएसनी त्यांच्या सो कॉल्ड त्यांचे जे माउथ पीस आहेत असे आपल्याला ऑर्गनायझर घ्या, विवेक घ्या, याच्यामध्ये अजितदादाबद्दल नापसंती व्यक्त केली. आता अजितदादाबद्दल नापसंती व्यक्त करायची कशासाठी? ते तर बिचारे त्या बारामतीत हरले, आता त्यांची जागाही त्यांना कमी मिळणार आहेत म्हणे. तर मला सांगा, तो पक्ष जो डॉमिनंट नाही, ज्या पक्षाचं एक ठसा उमटायला पाहिजे, तो ठसा आजही जनमानसावर उमटलेला नाही, त्या पक्षाला नकोसा झाला असं त्यांनी जाहीरपणे विधान केलेलं आहे. त्याच्यामुळे बदनाम कोण झाले? अजितदादा. आणि आमचे एकनाथराव शिंदे मात्र अगदी विवेक सारखा असं कोणी त्यांनी त्यांच्यावर एक शब्दाने टीका केली नाही. म्हणजे आज असा की सगळ्या योजना देणारा माणूस जर कोण असेल तर हे फक्त आणि फक्त मुख्यमंत्री आहे. बरं, ते दुसऱ्याचा मुलाही ठेवत नाहीत. बघा आमचे संजय शिरसाट यांना फटकन सिडकोचं अध्यक्ष करून टाकलं. सगळी महामंडळाची वर्णी पहिल्या दणक्यामध्ये शिंदे गटाने लावली. किंमत आहे का हो भाजपनी काही वर्णी लावायची किंवा राष्ट्रवादीने काही उमेदवार द्यायची? त्यांच्यामध्ये ते इतके गुंतले की यांचं काय जाऊन बसले. आता
मला वाटतं मोठे मोठे ठराव देखील या महामंडळाच्या आजच्या कॅबिनेटमध्ये होतील. तेव्हा ही महामंडळाला दिलेली जी सगळी दाद आहे, ज्या पद्धतीने एकेरी पद्धतीने, त्यामुळं ही एक डोकेदुखी भारतीय जनता पक्षासाठी ठरली. पण करायचं काय हा प्रश्न आहे मोठा. म्हणजे बघा, आता मुख्यमंत्र्याच्या मंत्रालयामध्ये सर्वाधिक वेळ बसणारे आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यातले एकनाथ शिंदे. कोणीही जा, प्रजेसाठी राजा तयार आहे 24 तास. आणि तुम्ही त्यांना फक्त बोलवा, बोलवल्याबरोबर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात हेलिकॉप्टर तयारच असतं, ते प्रत्येक ठिकाणी हिंडतात. तर त्यांचा जो एकंदर हा आवाका पाहता, एकंदर हे लक्षात घेता, बाकीचे त्याच्यापुढे मंत्री जे आहे ते, आता त्यांच्यामध्ये सुंदर संधी आहे, म्हणजे असं नाही, पण ते सुंदर संधी कशासाठी आहे? सत्तेसाठी. म्हणजे त्यांचा जो सेंटर पॉइंट असेल ना, तो सेंटर पॉइंट हा सत्ता आहे. आणि सत्तेशिवाय आणि पैशाशिवाय त्यांच्यामध्ये दुसरं काही नाही. म्हणजे तुम्ही विचार काय असं विचारलो तर ते म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. पुढे चाललो म्हणजे कुठे चाललेलो आहोत त्याचा अजून अर्थ सापडलेला नाही. आणि दुसऱ्या बाजूला आनंद दिघे यांच्यावर 2 चित्रपट काढलेले आहेत. म्हणजे एक नाही 2. आणि म्हणजे कोण आता मोठं, म्हणजे ठाकरे मोठे का शिंदे आनंद मोठा? पण हे जे सगळं जे पाहतोय आपण, दिघे महत्वाचे याच्या, हे जे सगळं पाहतोय ह्याच्यातून त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात होता. बघा, मेट्रोचं उदाहरण घ्या. आता मेट्रो 3चं उद्घाटन हे उद्याच आहे ठाण्याला. ठाण्यामध्ये होतंय. हा. म्हणजे मेट्रो कुणी आणली हो? हे तर श्रेय तर भाजपच आहे. म्हणजे काय काय त्याच्यात हे नाही. पण आज देखील सगळं श्रेय जे आहे, हे श्रेय हे मेट्रोचं देखील एकनाथ शिंदे घेत आहेत. तर याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की आता हे म्हणजे इतके जड झालेले आहेत की आता माजी खासदार आनंद अडसूळ आहे, त्यांना SC आणि ST कमिशनचाच अध्यक्ष करून टाकतो. म्हणजे आता बघा, त्यांचे एक एक माणूस मंत्रीपद मिळाली. मला ते बुलढाण्याचे देखील जे आहेत त्यांना देखील एक मंत्रीपद मिळालं. हेमंत आता पाटील. हेमंत साधे हा. हिंगोलीचे, हा, हिंगोलीचे. त्यांनी तिकीट दिलं नाही, बिचारे खासदार होऊ शकले नाही. झाले असते खासदार, त्यांच्या मिसेसना तिकीट दिलं, झाली ती ट्रॅजेडी. पण हळद संशोधन आणि विकास केंद्राचं त्यांना प्रमुख केलं, लाल गाडी देऊन टाकली. आता आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हळद संशोधनाच्या नावाखाली लाल गाडी मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल, किंवा ह्याच्यानंतरही कधी होणार नाही की हळद संशोधनावर हे नाही. म्हणजे शिंदेच्या शिलेदारांनी आता एक एक कसे किल्ले जिंकायला सुरू केले. म्हणजे छत्रपतीचा वारसा म्हणतात ना, एक एक किल्ले. आता उदाहरणार्थ ते गोगावले, त्या गोगावले यांना MSRDCचं चेअरमन पद देऊन टाकलं. म्हणजे आता एकही माणूस असा नाही, थोडाही अस्वस्थ असेल तर त्याला ताबडतोबीने स्वस्थ केलं जातं. त्या आणि भरत शेठ यांनी तर शिवसुंदरी अशी योजना देखील जाहीर करून टाकली, जसे हवाई सुंदरी सारखे. यांना काय सुंदर दिसेल हे काही सांगता येत नाही. नाही बरं एकंदरच का पाहिलं ना. संजीवजी, आता तुम्ही हे म्हणजे मुख्य आता हा मतदानाचा विषय आहे. म्हणजे महायुतीमधले हे 2 प्रामुख्याने घटक, देवेंद्र फडणवीस हे वारंवार आता सांगायला लागलेले आहेत की लाडकी बहीण योजनेमुळे 3 कोटी मतदार आपल्याशी जोडले गेलेले, 3 कोटी. आता त्या 3 कोटी, आणि तुम्ही जो सुरुवातीला वडवणी गावातला प्रसंग सांगितला, तर बहुतांश ठिकाणी ते मुख्यमंत्री असं तो सगळीकडे प्रचार प्रसार झालेला आहे. म्हणजे अजित दादा पवार हे मुख्यमंत्री हा शब्द वापरत नाही. त्यांच्या गुलाबी छटांचा जो काही प्रचार चालू आहे तिथं लाडकी बहिणीचा म्हणून ते आक्षेप घेतला गेला. आता त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीकडून जे काही कार्यक्रम वेगळे स्वतंत्र आयोजित करायला लागलेले आहेत. म्हणजे आता 350 काय. देवा भाऊ बरं का, अशा पद्धतीचे ते कार्यक्रम सुरू आहेत. आता नगर जिल्ह्यात शिर्डीला परवा राधाकृष्ण विखेंनी कार्यक्रम घेतला, तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हते, हे देवाभाऊ उपस्थित होते.
मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम झालेले आहेत. म्हणजे असं योजनांच्या संदर्भात हे क्रेडिट जे आहे, म्हणजे आता तुम्ही मेट्रो 3च्या उद्घाटनाचा प्रसंग सांगितला, तर भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली की काम देवेंद्र फडणवीस यांनी करायचं आणि क्रेडिट जातं एकनाथ शिंदेना. त्याचं काय? हे सगळी अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही ते हम्म. जरांगे पाटलांचा काय उल्लेख झालं करून जे माहिती का, सांगितलं. याला सगळा उशीर झालेला आहे. हा एक साधी म्हणे बघा, बूंद से गई हो हाऊस से नाही आती. हा हा आता ते केलेलं आहे. आता हा तुमच्या ह्याच्यात काही राहिलेलं नाही. तुम्ही किती हा आता म्हणजे पक्षाने जाहीर केलंय 350 मेळावे घ्यावे म्हणून. हो 350 मेळावे इतक्या कमी किती घेतील, रेकॉर्ड ब्रेक मिळावी. परंतु या बहिणी देखील शेवटच्या क्षणी काय करतील, हो. म्हणजे हा व्यक्ती पुन्हा संशोधनाचा मुद्दा आहे. हम्म. पण गंमत अशी आहे की आपल्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी कुठलाच कॉर्नर, कुठलाच कोपरा त्यांनी मोकळा सोडलेला नाही. म्हणजे जे शासकीय अधिकारी असो की अजून कोणी, तुम्ही एखादा कॉर्नर सांगा, त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मूळ फरक असा आहे की अशा प्रकारची सबसिडी ही नेहमी करता ऍसेट ओरिएंटेड पाहिजे. म्हणजे सबसिडी देताना त्याच्यातून काहीतरी एक म्हणजे हेही तयार झालं पाहिजे, भांडवल तयार झालं पाहिजे. जसं आता MREGS योजना आहे. MREGS योजनेतून विहिरी होतात, रस्ते होतात, किंवा अजून काही काही गोष्टी तरी त्यातून घडतात. पण आता हा जो पॅटर्न आलेला आहे ज्या पद्धतीचा, हा पॅटर्न म्हणजे थेटपणे मतदारांना मतदानासाठी दिलेली लाच आहे. असं कोणी म्हणलं तर ते फार आक्षेप होईल. परंतु प्रेम इतकं लाडक्या बहिणी, लाडकं सरकार, मला लाडकं सरकार याचा अर्थच कळला नाही अजून, म्हणजे कशा पद्धतीचं सरकार असू शकतं लाडकं सरकार. हे अशा पद्धतीने जे जवळ करण्याचा प्रयत्न केलाय शेतकऱ्यांना, उदाहरणार्थ ज्या पद्धतीने त्यांचे खिसे भरणे, तुम्ही 6,000 देता का राज्य, केंद्र, तर आम्ही देखील 6,000 देतो, आम्ही मागे पडत नाही. याच्यातून आपली तिजोरी कुठे आहे, आता हे आपल्याला शोधावं लागेल, म्हणजे तिजोरीमध्ये पैसा किती आहे. पण ते आता या हे सगळ्यामध्ये हे आघाडीवर जे आहेत एकनाथ शिंदे आहेत हे सगळं करण्यामध्ये. म्हणजे एकनाथ शिंदेना एकदा जर एखादा लक्षात आलं की त्यांनी काय केलेलं आहे की आपण कसे डॉमिनंट होऊ, हे त्यांनी डॉमिनेशन अक्षरशः म्हणजे जोरदार पद्धतीने केलेलं आहे. आता आता तुम्ही त्याला कितीही टाळलं तरी देखील लोकांच्या जनमानसामध्ये जो एकनाथ शिंदेचा एक इम्पॅक्ट जो राहायला पाहिजे तो गेलेला आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला आता शिवसेनेची, म्हणजे आता मूळची शिवसेना किंवा कशी शिवसेना असं म्हणायचं नाही, कारण काय की जेव्हा केव्हा फोडाफोडीचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव कुठल्या अक्षरात लिहिलं जाईल, पण त्यांनी पक्षाच्या पक्षच फोडले. म्हणजे अख्खी शिवसेना इकडे आणली, अख्खा राष्ट्रवादी आणला, आणि हे सगळं त्यांनी केलं. म्हणजे मला महाराष्ट्रात एक वेगळंच म्हणजे नाविन्य आहे, जे बाकी ठिकाणी नाही झालं असेल. तर ह्याच्यामध्ये आता प्रश्न असा आहे की जे फोडाफोडीतून बाहेर आलेला हा जो पक्ष आहे शिवसेना, याची मदत आता भाजपला घ्यावी लागेल. भाजपला आता म्हणजे शिवसेनेला भाजपची गरज आहे की नाही याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे इतक्या लेवलवर ते जाऊन पोचलेलं आहे. आणि लोकांना काय पाहिजे, कशाला पटकन पाहिजे, म्हणजे आता बघा सांगा, आमचा पुरोगामी विचार या महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची परंपरा वगैरे काही नाही. आता त्यांनी संस्कृती लक्षात घेतली, सण साजरे केले पाहिजेत. आता एकनाथ शिंदे प्रत्येक सणामध्ये सांगतात की प्रथमच आमच्या सरकारने दहीहंडी केली, दहीहंडीचा माणूस पडला की त्याला पैसे, चला होऊन जाऊ, त्याचाही विमा होतो बघा. म्हणजे तुम्ही फक्त माणूस दाखवा आता, म्हणजे शिल्लक राहिलेलं नाही बहुतेक कोणी, पण असतील कोणी शिल्लक तर त्याला देखील अजून एक 8-10 दिवस आहेत, त्या 8-10 दिवसामध्ये ते करून टाकतील. तर आज तर हे मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिला केंद्र सरकारने, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करून टाकले की आता हा मराठी गौरव दिन म्हणून आजपासून तो साजरा केला जाईल, असं त्यांनी घोषित पण करून टाकलेलं आहे. आता तुम्ही हा. तुम्ही ही जी काही मांडणी केलेली आहे की आता ही चिंता जी RSS किंवा भारतीय जनता पार्टीला, की एकनाथ शिंदे एवढ्या मजबूतीने उभे राहिलेले आहेत. आता सी वोटरने बघा 1-1.5 महिन्यापूर्वी जो सर्व्हे केला होता, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना 37% पसंती आहे.
आणि त्या हम्म. तुलनेमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना 21-21% पसंती मिळालेली आहे. आणि तुम्हाला आठवत बरोबर. असेल की म्हणजे 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला हे सत्तेमध्ये आले, त्या पुढच्या 6 महिन्यामध्येच कोण मोठं म्हणजे सुपर सीएम म्हणून देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होती, की ते पत्रकार परिषद चालू असताना त्यांना चिठ्ठी द्यायचे, कानामध्ये ब्रीफ करायचे, तर त्याच्यावरती चर्चा असायची. मग ती असं म्हणतात की खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक जाहिरातच छापली होती की कोण लोकप्रिय आहे म्हणून. म्हणजे इथून हम्म. सुरुवात झालेली आहे. आणि आता ते जास्त तुम्ही जे म्हणताय की आता ते फार हाताबाहेर गेलेलं प्रकार आहे भारतीय जनता पार्टीच्या, की मुख्यमंत्री एकदम अग्रेसर झालेले आहेत. ते म्हणजे आता काय माहिती का, भस्मासूर जसा असतो त्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. आणि आता ह्याचे जे भोग आहेत, हे सगळे भोग भारतीय जनता पक्षाला फेडावे लागतील या निवडणुकीमध्ये. हम्म. म्हणजे हा हा प्रकार आता तुम्हाला टाळता येण्यासारखा नाही. आणि त्यातल्या त्यात आता प्रश्न असा आहे की यांचा जर स्ट्राईक रेट 100 मध्ये जास्त राहिला हम्म. तर मुख्यमंत्री पदाला हे सरळ सरळ दावा करतील आणि वाटेल ते करतील, पण आपण मुख्यमंत्री झाले. हम्म. ते असं काही पाहणार नाही की आपण भाजपमुळे मुख्यमंत्री झालो. तेव्हा ही जी एक राजकारणामध्ये संस्कृती असते, सभ्यता असते, वगैरे वगैरे, असे हे जे शब्द आहेत ना, आता हे वापरायचेच नाहीत आता आपण. हम्म. आपण हम्म. फक्त काय पाहायचं की आता सत्तेची खुर्ची कुणाकडे. तेव्हा सत्तेची खुर्ची त्या रेसमध्ये आता एकनाथ शिंदे आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. जर त्यांचा बरं, स्ट्राईक रेट आला संजीवजी तर. पण संजीवजी आता हे तुम्ही जे म्हटले की मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे दावा मांडू शकतात, ही भीती लक्षात घेऊनच काय की आता अमित शहानी असं घोषित केलेलं आहे की आता स्वबळावर आपली सत्ता आणायची 2029 मध्ये. म्हणजे एवढ्या वेळेला काय सहन करायचं ते करा, असं असं तर काही त्यांना सुचवायचं नाहीये ना. त्याने काय झालं माहिती का, खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे स्वबळ यावेळी देखील होतं. तुम्ही आकडेवारी पहा की 115 त्यांचे लोक, म्हणजे सर्वाधिक जास्त त्यांचे, जे 105. थोडेफार त्यांना पाहिजे ते थोडेफार 145 आकडा गाठण्यासाठी त्यांना असे मिळाले असते. म्हणजे हो. अशी एवढी पक्षाची फोडाफोडी करायची गरज नव्हती, पण त्यांनी फोडला एक पक्ष. ठीक आहे. आता मला अजूनही राजकारणातल्या अनेक म्हणजे अनालिसिस करणाऱ्या माणसाला हे विचारायचं असतं की तुम्ही अजितदादाचा पक्ष कशासाठी फोडला. म्हणजे सत्तेसाठी फोडला का? नाही, काहीच नाही. आता ते एवढं त्यांचं डॉमिनेशन झालेलं आहे भारतीय जनता पक्ष. तेव्हा भारतीय जनता पक्ष स्वबळावर आजही लढू शकतो. परंतु काय झालंय की एखाद्या माणसाला एक असा ट्रॉमा असतो बघा, भीती. हम्म. हम्म. ती भीतीने पछाडलेला हा पक्ष आहे. त्याचं कारण असं बघा, महानगरपालिकेची साधी निवडणूक विचारा झाली का? नगरपालिकेची झाली का? जिल्हा परिषद झाली का? अहो, हे सगळं सोडा, ग्रामपंचायती झाली का निवडणूक? म्हणजे या ना, काय झालंय की निवडणुकीचीच भीती वाटायला लागली. आणि या भीतीपोटी ब्रह्मराक्षस जसं म्हणतात, तसं हे ब्रह्मराक्षस झालेलं आहे तयार. जर त्यांनी स्वतःच्या बळावर जर लढवलं असतं तर आज फडणवीस हे किंग झाले असते. म्हणजे त्यांची तशी ताकद आहे. आणि आजही बघा, बूथ जे ठिकाणी, बूथच्या ठिकाणी मतदान करून घेण्याची क्षमता असलेला पक्ष हा फक्त भारतीय जनता पक्ष आहे. कोणकोणते बूथचा हेड आहे, त्याची देखील माणसं, कसं ह्याचं जे मायक्रो प्लॅनिंग म्हणतात, हे मायक्रो प्लॅनिंग कुठे, आणि आमच्या काँग्रेसचं प्लॅनिंग कुठं? काँग्रेसचं अजून कळतच नाही. त्यांचं उमेदवारी ठरलेलं नाही आणि त्यांचं काय कळत नाही. ऐन वेळेस तिथं धडपडीला म्हणतात काँग्रेस. पण आता हे यांचं सगळं वेल आर्टिक्युलेटेड होतं. पण हे असताना केवळ उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सूड उगवायचा किंवा शरद पवारांना या महाराष्ट्रात राहू द्यायचं नाही, एवढ्या सूड भावनेने हे पेटले आणि त्यांनी आपल्या कुऱ्हाड मारून घेतली स्वतःच्या पायावर, असं तर माझं स्पष्ट मत आहे. कारण हे कसं आहे की आता हे किती दिवस चालणार, हे काही परवडण्यासारखं नाही आता हे याच्या या पद्धतीने. बरं संजीवजी, आता हे आपला शेवटचा प्रश्न, आपली वेळही संपत आलेली आहे, पण तू शेवटचा एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला, की आता जसं तुम्ही आर एस एसचा उल्लेख केला सुरुवातीला आणि सांगितलं की आता हे जे काही तुम्ही स्ट्रॅटेजिकल पार्टनर म्हणून अजितदादा पवारांना घेतलंय, ठीक आहे, एकनाथ शिंदे यांना घेतलं होतं, तो तुमचा नैसर्गिक पार्टनर होता. अजितदादा पवारांना का घेतलंय असा प्रश्न विचारला. परंतु आता जर संघाने सक्रिय व्हावं बूथवर,
म्हणजे फक्त नागरिकांमध्ये मतदान जागृती निर्माण करणे एवढं काम न करता थेट सहभागी व्हावं, म्हणजे मतदानामध्ये बूथ वाईज. तर ते अट टाकलेली की तुम्ही किमान 160 170 जागा लढवा, जास्तीत जास्त निवडून कशा येतील ते बघा, असं ते सांगितल्यामुळं आता त्या दृष्टीने सगळे पावलं उचलले जात आहे. जसं तुम्ही अजित पवार यांना किती जागा नेमक्या दिल्या जातील किंवा ते युतीमध्ये राहतीलच का काय, याच्यावर आजही या क्षणाला देखील प्रश्नचिन्ह आहे. तर तर बरेच तुम्हाला जण काय अपक्ष वाटतं? हा, तुम्हाला हं? काय वाटतं, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा रेशो काय असू शकतो आणि एकनाथ शिंदे यांचा रेशो काय असू शकतो, नाही, याच्यात जिंकण्याचा असं स्ट्राईक आहे रेट काय असू की शकतो? भारतीय जनता पक्षाने सगळ्यात जर आता लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे तर ते अंतर्गत नाराजी. म्हणजे पक्षामधला खरा निष्ठावान कोण आहे आणि बाहेरून आलेला कोण आहे, याची इतकी सरमिसळ झालेली आहे की जो ओरिजिनल माणूस आहे, त्याच्या व्यथा, त्याच्या वेदना, अहो ज्यांनी सगळं आयुष्य काढलं त्या लोकांना काहीच मिळालं नाही, त्यांना दारात सुद्धा उभं करत नाही. आणि ज्यांनी कधी भारतीय जनता पक्ष पाहिलं नाही असे बडे बडे काँग्रेसचे नेते खासदार होऊन गेले हो. म्हणजे आता हे जे आहे, ही जी व्यथा, ही जी वेदना आहे त्या पक्षातली, ही हळूहळू फ्लोअरवर येऊ लागली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे दिल्लीतला पक्ष आहे, दिल्लीतला पक्ष म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा, हे दोघंही या सध्याच्या नेतृत्वावर नाराज आहेत की नाही ही शंका येते. पण त्यांची मजबुरी झाली. त्याच्यामुळे दर आठवड्याला ते आपल्या महाराष्ट्रात येत आहेत. कधी मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येत आहेत, कधी काही उद्घाटन मध्ये येतात, कधी दर्शनासाठी येत आहेत. पण मूळ प्रश्न असा आहे की इथली जी सगळी अस्वस्थता आहे, ही अस्वस्थता ही त्यांच्या लक्षात आलेली आहे. तेव्हा ह्या अस्वस्थतेला तुम्ही पहिल्यांदा स्वस्थतेत कसं बदलता, हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जर त्यांनी सोडवला तर भारतीय जनता पक्ष नॅचरली, म्हणजे मी नैसर्गिक म्हणजे यांचं नैसर्गिक नातं आहे, त्यांनी कसं काय हुडकून काढलं ते मला आता करावं लागेल. नैसर्गिक तर ते हे जे नैसर्गिकरित्या, हे जे नैसर्गिक झालेले जे मुख्यमंत्री आहेत, हे नैसर्गिक मुख्यमंत्री उपसर्ग करू शकणार नाहीत. पण हे देखील पाहिलं पाहिजे की पक्षामध्ये काय चाललंय. आज ज्या पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर वन मॅन शो होतो, त्याचा वन मॅन शो होतो की काय याची भीती आता वरच्या नेतृत्वाला झालेली आहे. पण प्रश्न असा आहे की खालच्या तळाच्या माणसाला, बूथवरच्या माणसाला तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे, ते म्हणतो तर मरू तर काय करायचं, आले 50 तर 50, 10% मतदान वाढवा, 10% वाढवायचे, खूप वाढलं तर वाढलं, नाही तर नाही नाही वाढलं. ही जी कॅज्युअल अप्रोच झालेला आहे, हा कॅज्युअल अप्रोच हा केव्हा बदलला जाईल याच्याकडे जरा लक्ष द्यायची गरज आहे. आणि ते लक्ष आणि दिलं तर मग मात्र भारतीय जनता पक्ष वरचढच राहील, त्याच्यात काही फरक नाही. आणि भारतीय जनता पार्टीतले हे जे कार्यकर्ते तुम्ही जे सांगताय ते असं म्हणतात, ते जर मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळणार नसेल तर मग आपण काम तरी कोणासाठी करायचंय, असं देखील ते म्हणतात. हो, आणि काय मुख्यमंत्री कसं आहे माहिती का, हे होणारच न हो आता. म्हणजे हा. त्या कारणासाठी जे खोके पद्धतीचा अवलंब झाला, ते डोके एकीकडे होते आणि खोके एकीकडे होते. पण आता डोक्याशिवाय देखील खोके जास्त महत्वाचे आहेत हे लक्षात जेव्हा आलेलं आहे, तेव्हा आता हे देखील काही कमी नाहीत. म्हणजे तू का 2 खोके देतो का, मी 4 खोके देतो. म्हणजे अशा पद्धतीने आज सत्तेचा स्पर्श झाल्यानंतर कशी माणसं बदलतात, याचं आपल्याला, मला असं वाटतं की आपल्या समोर आपल्याला उदाहरण आहे. आणि ते देखील 5 वर्षाची गरज नाही राहिली. आता आता 2.5 वर्ष खूप झाले. हे अल्पावधीत कसं उत्कर्ष. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे बार्गेनिंग हे होणार. आणि या बार्गेनिंग मध्ये सगळं म्हणजे मला असं वाटतं की एकंदर ही जी युती आहे ही पूर्णपणे टिकेल असं मला वाटत नाही. म्हणजे अजितदादांचे बरेचसे चांगले सहकारी आता आज अपक्ष म्हणून उमेदवार आहेत. तर अपक्षांचा एक वेगळा पक्ष देखील निवडून येईल. एकंदर निवडणुकीचे निकाल यावेळेस फार गमतीशीर राहतील. आणि हे या महायुतीवरून दिसतंय, त्यातल्या त्यात आघाडीमध्ये जरा एकता अजून तरी आहे. बघू आता काय होतं. चला उन्हाळे साहेब, आपली वेळ संपलेली आहे. खूप खूप धन्यवाद.
आणि तुम्ही ज्या प्रकारे एकनाथ शिंदे हे दबाव टाकू शकतात किंवा पुन्हा दावा ठोकू शकतात मुख्यमंत्री पदासाठी, ही जी हेडलाईन दिलेली आहे आणि त्या हेडलाईनना समर्पक ठरेल अशा पद्धतीने तुम्ही सगळे जे अंतरंग आहेत भारतीय जनता पार्टीतले, RSS मधले, मोदी शहांचे धोरणं, फडणवीसांची अडचण, हे सगळं तुमच्या अगदी शेलक्या शब्दामध्ये फटकारे, सौम्य तुम्ही बोलताय परंतु ते फार टोचतंय अशा पद्धतीने तुम्ही विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद. आणि माझी दर्शकांना थँक्यू. विनंती आहे की अशा प्रकारची सडेतोड आणि निष्पक्ष चर्चा ऐकण्यासाठी आपल्या हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया देखील बिनधास्तपणे नोंदवा. आपण संजीव उन्हाळे यांच्याबरोबर वारंवार अशा प्रकारे चर्चा करणार आहोत. हे राजकारणाचे अंतरंग काय काय कशा पद्धतीने असतात ते उलगडून दाखवण्याची एक विशिष्ट कला संजीव उन्हाळे यांच्यामध्ये निश्चितच आहे. तर धन्यवाद संजीव उन्हाळे सर. येस, थँक्यू.